10वी-12वीच्या परीक्षा तोंडावर आल्या किंवा निकाल लागले ना, की सोशल मीडियावर मार्क्स महत्त्वाचे नाहीत, अशा अर्थाच्या पोस्टचा महापूर येत असतो. इन जनरली यशस्वी झालेले बरेच लोक मी शाळा कॉलेजात कसा फेल्युअर होतो आणि त्यामुळे मी कसा जीवनात अपयशी झालो नाही हे सांगत असतात. कसं आहे की परीक्षेत कमी मार्क्स मिळाले म्हणून कोणी नाउमेद होऊ नये, संपलं सगळं असं वाटू नये, यासाठी हा दिलासा अत्यंत महत्त्वाचा आहे. पण तो दिलासा देत असताना आपण हा विचार करत नाही की हा मेसेज फक्त परीक्षेत अपयशी झालेले मुलंच बघत नसतात, यशस्वी झालेले मुलंही बघत असतात आणि जे परीक्षेला बसणार आहेत, आता यावर्षी बसणार आहेत, तेही बघत असतात. प्रचंड मेहनत घेऊन यशस्वी झालेली मुलं काय समजत असतील हे असं काही वाचून? आपण मूर्ख होतो, उगाच मेहनत घेतली आपण. आणि जे परीक्षा देणार आहे ते तर लढाई सुरू होण्याआधी शस्त्र खाली ठेवतील. बरं, मुळात मार्क्स महत्त्वाचे नाहीत हे खरं आहे का? जे लोक नापास झाले त्यांचं नापास झाल्याने काही बिघडलं नाही का? नाही ना, त्यांची लाईफ अवघड झाली की नाही? चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळण्याच्या संधी संपल्या की नाही? मूलभूत कन्सेप्ट माहित नसल्याने पुढे गोष्टी अवघड होत गेल्या की नाही? करिअरवर परिणाम झाला की नाही? या यशस्वी लोकांनी त्या अडचणींवर मात केली हे खरं आहे, पण मुळात या अडचणी आल्याच ना. का आल्या? कारण अभ्यास धड केला नव्हता. म्हणजेच परीक्षेतल्या यश अपयशावर अख्खं जीवन अवलंबून नसलं तरी अभ्यास, परीक्षा, मार्क्स ही सिस्टीम महत्त्वाची आहे, ती सिरियसली घ्यायलाच पाहिजे.